तर मंडळी आता आम्ही जवळ असलेल्या त्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलो. खूप मोठी मूर्ती आहे. तर आता चला वरती चढायचं आहे थोडं. माझ्यासोबत प्रवास करा तुम्ही पण. चला आपल्याला आता चढत जायचं आहे. वरती बघा गणपती बाप्पा दिसतोय. तर इकडे जायचं आहे आपल्याला. आता जराशी चढण आहे. तर पायऱ्या वगैरे आहेत खूप जास्त. आता ईशा बघूया आमची. हा आमचा माकड बघा चालतोय. आणि दमलीस मग इशू. चालत चढत जायचे. खूप चढण आहे. चला आता वरती गेल्यावर भेटू गणपती बाप्पा सोबत. बघा शहर मावळ. मावळ तालुका पुणे जिल्ह्यातील कसा दिसतोय इकडनं व्ह्यू. टॉप व्ह्यू आहे. डोंगरावरती गणपती बाप्पाचा मूर्ती आहे. तो समोर दिसतोय तो मुंबई पुणे हायवे आहे नवीनवाला झालेला सिटीमधून. तर हायवेवरून देखील हा गणपती बाप्पा दिसतो. प्रत्यक्षात आपण खूप वेळा बघितलं होतं. प्रत्यक्षात पहिल्यांदा दर्शन घ्यायला झालं. बघा विशाल काय रूप गणपती बाप्पाचं. फर्स्ट इम्प्रेशन. वरून टॉप व्ह्यू कसलं भारी आहे. बघा केवढा मोठा गणपती बाप्पा. हो फर्स्ट इम्प्रेशन. थोडा मोठा डोंगर आहे बघा. बघा केवढा मोठा गणपती बाप्पा आहे. मुंबई पुणे हायवेवरून देखील दिसते ही मूर्ती. त्या गणपती बाप्पाचं दर्शनाला आपण इथं घेणार आहोत. गणपती बाप्पा मोरया. आमचा छोटा लाडू. कॉकरोच कुठे आहे. मस्त निसर्गरम्य परिसर आहे. गार हवा आहे तेवढ्या दुपारची देखील. हा पहा गणपती बाप्पाचा. आम्ही आता पायाशी आलो आहे. ह्याच्यापेक्षा पण उंच आहे. मला वाटतं जवळजवळ 50-60 फूट असेल ना. 50-60 फूट असेल. 35 ते 40 फूट असेल. इशू हाय कोर. आईस्क्रीम खाऊन चांगला तोंड रंगवलंय इशूने. हा आहे बाप्पाच्या आसपासचा परिसर. हा पूर्ण डोंगर आहे. डोंगरावरती मूर्ती बनवली आहे. तर डोंगर चढून आता आपण पूर्ण वरती आलो. आहे बाप्पाच्या आसपासचा परिसर. मला वाटतं मागे गार्डन देखील आहे पण तिकडे नो एंट्री आहे. ते बघ गार्डनिंग चाललंय. नो एंट्री आहे. प्रेक्षणीय स्थळ बनेल इन फ्युचर. मस्त थंडगार वाटतं बघा. गार्डन आहे. आणि या गणपती बाप्पाच्या मागच्या बाजूला आपण आलोय. आई बाबा बघा समोर चालतायत. मंडळी या गणपती बाप्पाच्या समोर हा एक छोटा पूजेचा गणपती बाप्पा आहे. इथे सर्व जण येऊन पूजा करतात पहा. आणि हा आपला मोठा गणपती बाप्पा. तर मंडळी आता आमचं गणपती बाप्पाचं दर्शन झालंय. आता आम्ही जातोय पुढच्या ठिकाणी. तर नक्की बनून राहा व्हिडिओमध्ये. पुढचं ठिकाण कोणतं व्हिजिट करतोय ते तुम्हाला बघायला भेटेल. हिची मस्ती बघा. आम्ही चाललोय आता घरच्या दिशेने. पुढचं ठिकाण दाखवेन तुम्हाला. आम्ही आलोय देहूला. संत तुकाराम महाराजांची ज्या ठिकाणी समाधी आहे त्या ठिकाणी आता आलोय. तर चला तर इकडचं दर्शन घेऊयात. व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहा. तुम्हाला पण दर्शन देईन. चला आता संत तुकाराम महाराजांच्या दर्शनाला जाऊ.
समाधीचं हे ठिकाण आहे देहू. आणि आळंदीला जे संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली होती. आळंदीला देखील आपण जाऊ एक दिवस. तर आळंदीचं दर्शन घ्यायचं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे पहा संत तुकाराम महाराजांचं समाधी स्थान देहू येथे. खूप छान मंदिर आहे आतमध्ये. तर आतमध्ये जाऊन दाखवतो. आता प्रवेश करूया. हा दीपस्तंभ बघा किती पुराणा आहे. एकदम दगडात कोरीव काम करून केलेला आहे दीपस्तंभ. तिकडे राम मंदिर देखील आहे. इकडे आतमध्ये गाभाऱ्यात भजन चालू आहे. रांगोळी बघा किती छान काढली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, तुकाराम महाराज. ही श्री संत तुकाराम महाराजांची जगातील सगळ्यात मोठी पगडी. रिफ्लेक्शन येत आहे. आणि इकडे आहे संत तुकाराम महाराजांचा हस्तलिखित अभंग. इकडे आहे संत तुकाराम महाराजांचं मंदिर. तिथून दर्शन घेऊन आम्ही आलो, पण आतमध्ये फोटोग्राफीस परवानगी नव्हती त्यामुळे काढता आला नाही व्हिडिओ. तर मंडळी हा आहे संत तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या इकडचा आसपासचा परिसर. तिकडे बाकी सगळी दुकानं आहेत, मूर्त्या वगैरे तुम्हाला मिळतील. हा प्रवेशद्वार आहे आणि या पाठीमागच्या साईडला मंदिर आहे. मंडळी ही होती आमची पुण्याची ट्रिप. आणि आज आळंदीला नाही जायला भेटलं तर नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये जाऊ आळंदीला. तर आळंदीचा व्हिडिओ तुम्हाला जर बघायचा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज आपण देहू रोड कवर केलेला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.